साठवून ठेवलं पाहिजे, कारण आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहील. आणि याच पुतळ्याच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना इतिहास रचायचा आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नवा इतिहास, या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा इतिहास, यासाठी राज्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. 350 वर्षापूर्वी या भूमीला शिवाजी महाराजांच्या रूपाने कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्यांनी आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने भगवा फडकवला. मराठी मातीत भगवा झेंडा फडकवला. आणि त्यामधून स्वतःची असलेली तळमळ, निष्ठा, पराक्रम, निष्कलंक चारित्र्यामुळे आदर्श राजा म्हणून जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील, रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लागता कामा नये, अशी शिकवण छत्रपतींची होती. आणि म्हणून रयतेवर, हे रयतेचं राज्य, मग असं कोणीतरी म्हणाले हे रयतेचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य. जीवापाड त्यांनी रयतेवर प्रेम केलं. परस्त्रीला आई मानणारे शिवाजी महाराज प्रजा दक्ष होते. शिवरायांच्या गनिमी काव्याचे धडे तर जगातले अनेक देशांकडून मिळवले जातात. दिल्लीतल्या, मी मुख्यमंत्री असताना दिल्लीतल्या JNU मध्ये या युद्ध नीतीवर अभ्यासक्रम देखील सुरू होतो आहे. आणि म्हणून 2.5 वर्षापूर्वी मगाशी महाराज आपण सांगितलं, धनंजयजी आपण सांगितलं, या राज्यात महायुतीचं सरकार आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करणारं, कारभार करणारं राज्य आपण पाहिलं. अरे ते राज्य कल्याणकारी राज्य, विकासाला पुढे नेणारं राज्य, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवणारं राज्य आपण पाहिलं. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ, लाडके युवा, सर्वांचं कल्याण करणाऱ्या योजना आपण सुरू केल्या. यामुळेच पुन्हा तुम्ही या जनतेने महायुती सरकारला पसंती दिली. आणि केवळ पसंतीच नाही तर ऐतिहासिक मॅन्डेट दिलं.